आफ्टर वर्कआउट क्रॅम्प्स या सगळ्या गोष्टी फार प्रमाणात जाणवतात. हॅलो एव्हरीवन, दिस इज डॉक्टर वैष्णवी होमन, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट ॲट फिजिओ9 क्लिनिक. सो आपल्याकडे खूप सारे पेशंट्स असे येतात जे बोलतात की मॅम, मी वर्कआउट केल्यानंतर मला खूप सारे क्रॅम्प्स येत आहेत, काफमध्ये क्रॅम्प येतो आहे, मी चालता चालता अचानकच माझ्या पोटऱ्यांमध्ये गोळे येत आहेत. सो या गोष्टी का होतात याचे बेसिक रिझन्स कोणालाच माहीत नसतात. सो आपण त्या गोष्टीबद्दल आज बोलणार आहोत. सो याचं बेसिक रिझन म्हणजे आपलं वॉटर इंटेक. सो आपण पाणी किती पितोय ही गोष्ट आपल्या बॉडीमध्ये फार महत्त्वाची असते. सो आपण त्या गोष्टीबद्दल आज बोलूयात. सो आपल्या बॉडीचं 80% न्यूट्रिशन जे असतं ते वॉटरने जातं आणि जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर ह्या गोष्टी फार प्रॉब्लेमॅटिक होतात. त्यामुळे आपल्याला मॉर्निंग स्टिफनेस, त्याच्यानंतर बॉडीमध्ये येणारे क्रॅम्प्स, आफ्टर वर्कआउट क्रॅम्प्स या सगळ्या गोष्टी फार प्रमाणात जाणवतात. सो आता कसं असतं, आपलं बेसिक बॉडीचं जे असतं की एव्हरी 25 kgला आपल्याला 1 लिटर पाणी तरी हवं असतं. से फॉर एक्झाम्पल, आता जर तुमचं वेट 70 kg आहे, सो आपल्याला 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं फार गरजेचं आहे. आता या गोष्टी का गरजेच्या असतात? जर आपलं न्यूट्रिशन जर वॉटरने जात आहे मसल्सचं, तर त्याच्यामध्ये जर मसल्स डिहायड्रेट झाल्या तर त्याच्यामध्ये क्रॅम्प्स येणं आणि हळूहळू ही गोष्ट काय होते, जर आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो नाही करत आहे आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी हळूहळू कन्वर्ट होतात आपल्या मसल्स स्पाझममध्ये. आता हे स्पाझम काय असतं, आपल्या बॉडीचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं. जर आपण पाणी कमी पितोय तर मसल डिहायड्रेट होतं आणि हळूहळू त्याच्यामध्ये स्पाझम्स क्रिएट होतात. स्पाझम्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक टॉट बँड फॉर्म होतो जो आपल्याला दिवसेंदिवस प्रॉब्लेम क्रिएट करतो. आपण नॉर्मल ॲक्टिव्हिटी नाही करू शकत. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या वॉटर इंटेकवरती डिपेंड आहेत आणि जर तुमचं वॉटर इंटेक प्रॉपर करून सुद्धा या सगळ्या गोष्टी जर सॉल्व्ह होत नसतील, सो वी आर हिअर टू ट्रीट यू ॲट फिजिओ9 क्लिनिक.